समर्थांच्या शिकवणीत जर खरोखर असेल तर प्रपंच बर्मात त्याची सांगड कशी घालावी हे समर्थांनी इतकं सांगितलं, दुसऱ्याने सांगितलं नाही असं म्हणत नाही. त्यांनी जे काम केलं तेही अवपरच आहे. व्यक्तीने कामगिरी केली पण त्याच्यामध्ये थोडा फरक असेल तो असा आहे. आम्ही कसे आहो, विषय सोडून द्यावं असं वाटत नाही, प्रपंच टाकावं असं वाटत नाही. हे सगळं असताना भगवंत मिळाला असं मात्र आम्हाला वाटतो आणि त्याचा मार्ग चुकून दाखवला असेल ते समर्थांनीच दाखवलाय. खास मी असं म्हणेन प्रत्येकाने चांगल्या चांगल्या फुलातून अत्तर काढली असतील. कुणी गुलाबातून काढलं, कुणी मोगऱ्यातून काढलं, नाना सुरक्षित फुलातून अत्तर काढली असतील. पण समर्थांनी अत्तर काढलं असेल तर मातीतून काढलं, प्रपंच परमात्मा केला असेल तर खरोखर समर्थन केलं असं म्हणायला हरकत नाही करे बरं का. समर्थांच्या प्रत्येक शब्दामध्ये सांगितलं असं भरलं आहे. समर्थांचं नुसतं नावच आपण जे घेतलं त्या नामाने ओळखले गेले. एक रामदास म्हणालो काय सामर्थ्य असेल नामाला, ज्या नाचं जात हो तो ज्याचा स्वामी म्हणून होतोय हे झालं त्याचं ते लक्षण समर्थांनी आम्हाला शिकवलंय. समर्थांच्या शिकवणीचं काय असेल ते फरक खायचा कोणा नाही बरं का. समर्थांमध्ये त्या प्रपंच तुम्ही आम्ही केला तो प्रपंच त्यांनी आम्हाला शिकवला, पण प्रपंचा वृत्ती फरक केला की वृत्ती फरक म्हणजे एकच अकर्तेपणाने कर्म कसं करावं हे समर्थांनी शिकवलं. समर्थांच्या शिकवणीमध्ये बघा, त्यांच्या चरित्रामध्ये बघा, मी केला अशी भावनाच कुणी नाही जन्माला आली बरं